त्या रात्री बाहेर पाऊस पडत होता. माझ्या पोटात 7 महिन्यांचं बाळ होतं आणि माझ्या नवऱ्याने दार उघडून मला बाहेर काढलं. फक्त एवढं म्हणाला, तू इथं राहण्यालायक नाहीस. त्या रात्री मी कुठं गेले, कशी जगले, माझ्या पोटातल्या बाळाचं काय झालं आणि 5 वर्षांनी त्याच दारात मी परत कशी उभी राहिले, ती कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझं नाव सायली. पुण्याजवळच्या एका छोट्या गावातली मी. घरची परिस्थिती साधी होती. बाबा शेतात काम करायचे, आई घर सांभाळायची. पण स्वप्न मोठी होती माझी. शिकायचं होतं, काहीतरी व्हायचं होतं. पण आईबाबांनी लग्न ठरवलं आणि मी हो म्हणाले, कारण त्यांना माझ्यावर विश्वास होता आणि मलाही त्यांच्यावर. रोहन चांगला वाटला होता पहिल्यांदा भेटताना. शांत, सरळ, नजर थेट. पुण्यात छोटी नोकरी होती त्याची, एका गोडाऊनमध्ये अकाउंटंट. घर छोटं होतं पण स्वच्छ होतं. सासूबाई बोलक्या होत्या, जास्तच बोलक्या. पहिल्याच भेटीत म्हणाल्या, मुलगी शिकलेली आहे पण घर सांभाळता येतं ना. आम्हाला घर सांभाळणारी सून हवी आहे, कॉलेजात जाणारी नाही. मी हसले होते तेव्हा. वाटलं नवीन घर आहे, नवीन माणसं आहेत, सगळं जुळेल हळूहळू. पण मला त्यावेळी माहीत नव्हतं की हे घर माझ्यासाठी घर कधीच होणार नव्हतं. लग्नानंतरचे पहिले काही महिने ठीक गेले. रोहन कामावर जायचा, मी घर सांभाळायचे. स्वयंपाक, भांडी, साफसफाई सगळं मी एकटीने करायचे. सासूबाई बघायच्या पण हात लावायच्या नाहीत. आणि नंतर लहान लहान गोष्टींवरून बोलणं सुरू व्हायचं. आज भाजी जास्त मिठाची झाली, दुपारी झोपतेस का? काय एवढा थकवा येतो तुला? माहेरून काय शिकवलंय तुला? हळूहळू प्रत्येक गोष्टीत चुका निघू लागल्या. मी रोहनला सांगायचे, असं वाटतं की मी काहीही नीट करत नाही त्यांच्या मते. तो म्हणायचा, आई अशीच आहे, जास्त मनावर घेऊ नकोस. पण जास्त मनावर घेऊ नकोस हे उत्तर किती वेळा ऐकणार माणूस? आणि मग एक दिवस मला समजलं, मी आई होणार आहे. त्या दिवशी मला खूप आनंद झाला होता. वाटलं आता सगळं बदलेल, घर बदलेल, माझी जागा बदलेल. पण मला अजून माहीत नव्हतं की हीच बातमी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ आणणार होती. प्रेग्नन्सीची बातमी सांगितली तेव्हा रोहनला आनंद झाला. पण सासूबाईंचा चेहरा वेगळाच होता. त्या म्हणाल्या, मुलगाच होऊ दे, मुलगी नको. मी गप्प राहिले, फक्त खाली बघत राहिले. आतून काहीतरी हळूवार तुटल्यासारखं वाटलं, पण शब्द आले नाहीत. 5व्या महिन्यात घरात एक कार्यक्रम होता. रोहनच्या आत्याचा मुलगा आला होता लग्नाच्या बोलणीसाठी. घरभर माणसं होती, चहापाणी चालू होतं. मला उभं राहणं जड जात होतं. पण मी स्वयंपाकघरात होते, एकटीनी सगळं करत होते. एकदा मी थोडं थांबले, भिंतीला टेकले. सासूबाई आत आल्या, बघितलं आणि जोरात म्हणाल्या, अगं पाहुणे बसलेत बाहेर आणि हिला आराम सुचतोय. माहेरी असं लाडात वाढवलंय म्हणून हे असलं शिकवलंय तिला. बाहेर बसलेल्या सगळ्यांना ऐकू गेलं. मी काही बोलले नाही, फक्त उभी राहिले, हात पोटावर ठेवलेला. डोळे जड झाले होते पण पाणी आलं नाही, कारण रडायचंही विसरले होते तेव्हा. पण त्या दिवशी सासूबाईंच्या डोळ्यात मला एक वेगळीच गोष्ट दिसली होती, जी मला नंतर खूप उशिरा समजली. त्या रात्री रोहनने विचारलं, जेवण झालं का? मी म्हणाले, हो. खोटं होतं, घास उतरत नव्हता. बाहेर रातकिड्यांचा आवाज येत होता आणि घरात शांतता इतकी जड होती की श्वास घेणंही कठीण वाटत होतं. 7वा महिना चालू होता. त्या दिवशी घरात काहीतरी वेगळंच वातावरण होतं. सासूबाईंची एक जुनी मैत्रीण आली होती, गावातली, तोंडाळ. मी स्वयंपाकघरात होते, त्यांच्या गप्पा ऐकू येत होत्या. रोहनच्या बायकोला मुलगी होणार म्हणे. सासूबाई म्हणाल्या, काय करायचं?
आता पदरात पडलंय ते सोसायचं. माझ्या हातातलं भांडं थरथरलं. मी ते खाली ठेवलं, हात पोटावर घेतले. आतलं बाळ हलत होतं, जणू तेही ऐकत होतं. संध्याकाळी रोहन घरी आला. सासूबाई त्याच्याशी बराच वेळ आतल्या खोलीत बोलत होत्या. मला समजत होतं काहीतरी होतंय, पण काय ते नाही. रात्री जेवण झाल्यावर रोहन माझ्याजवळ आला. चेहरा वेगळाच होता, थंड, बंद. तो म्हणाला, सायली, तू काही दिवस माहेरी जा. मी म्हणाले, का? काय झालं? तो म्हणाला, आईला त्रास होतो. घरात जास्त माणसं नको वाटतात तिला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. रोहन, मी 7व्या महिन्यात आहे. माहेरी एकटी कशी जाऊ? तो गप्प राहिला. नजर खिडकी बाहेर होती, माझ्याकडे नाही. मग सासूबाई आल्या. जास्त नाटक नको. या घरात राहायचं असेल तर आमच्या अटींवर राहायचं, नाहीतर दार उघडंय. मी रोहनकडे बघितलं. डोळे भरलेले, आवाज थरथरणारा. रोहन, तू काहीच बोलणार नाहीस का? तो खाली बघत म्हणाला, सायली, जा तू. फक्त 3 शब्द. पण त्या 3 शब्दांनी माझ्या आयुष्याचा आधार तोडला. बाहेर पाऊस पडत होता. मी माझी एक छोटी बॅग घेतली, थरथरत्या हातांनी. दाराशी उभी राहिले एक क्षण. मागे वळून बघितलं. रोहन बसला होता, माझ्याकडे न बघता, डोळे जमिनीवर खिळलेले. मी दार ओढलं आणि रात्रीच्या पावसात बाहेर पडले. त्या रात्री कसं पोचले माहेरी आठवत नाही नीट. बस होती एक, ओली, गर्दीची. मी खिडकीजवळ बसले होते, डोळे मिटलेले. पोटावर हात ठेवलेला होता. मनात फक्त एकच विचार, बाळा, तू ठीक आहेस ना? आई दार उघडले तेव्हा तिचा चेहरा बघवला नाही मला. तिने काही विचारलं नाही, फक्त आत घेतलं, जवळ घेतलं. बाबा बाजूला उभे होते, डोळे ओले. त्या रात्री मी खूप रडले आणि आईनं फक्त थोपटत राहिली, काहीही न बोलता. 2 महिन्यांनी माझी मुलगी झाली. छोटी, गोरी, डोळे मोठे. पहिल्यांदा तिला बघितलं तेव्हा मला वाटलं, हिच्यासाठी जगायचंय. तिचं नाव ठेवलं आरोही. आरोही म्हणजे वर चढत जाणारी. रोहननं एकदा फोन केला, आरोहीचा जन्म झाल्यावर. मुलगी झाली का? हो. तो गप्प राहिला थोडा वेळ. घड्याळाचा टिक-टिक आवाज येत होता खोलीत. मग म्हणाला, ठीक आहे, आणि फोन ठेवला. ठीक आहे, माझ्या मुलीसाठी एवढंच? त्या दिवशी मी ठरवलं, आता रडायचं नाही, उभं राहायचं. पण पुढे जे होणार होतं ते मला त्या क्षणी अजिबात माहीत नव्हतं. माहेरी राहणं सोपं नव्हतं. बाबांची तब्येत बरी नव्हती. शेतीत उत्पन्न कमी होतं. मी आणखी किती भार टाकणार त्यांच्यावर? आरोही 3 महिन्यांची असताना मी गावातल्या शाळेत शिकवायला सुरुवात केली, तात्पुरतं, पार्ट टाइम. नंतर एका NGO मध्ये काम मिळालं, महिलांसाठी काम करणारी संस्था. हळूहळू मी स्वतःचा पाय रोवू लागले. आरोही मोठी होत होती. ती चालायला लागली, बोलायला लागली, आई आई म्हणायला लागली. आणि प्रत्येक वेळी ते ऐकताना माझ्या मनातली एक जखम थोडी भरत गेली. रोहनचे फोन येत होते, कधी कधी. कधी आरोहीबद्दल विचारायचा, कधी गप्पच राहायचा. मी सांगायचे, मुलगी ठीक आहे, शिकते, खेळते. पण तो कधीच आला नाही भेटायला. त्याच्या आयुष्यात आम्ही नव्हतोच जणू. पण मला माहीत नव्हतं की त्याच्या आयुष्यात आतून काहीतरी बदलत होतं, हळूहळू, शांतपणे. आणि ते बदल एक दिवस माझ्यापर्यंत पोचणार होते. हे मला नंतर समजलं. त्या रात्री मी घर सोडल्यावर रोहन खूप दिवस झोपला नाही. त्यानं आईला विचारलं नाही, बाहेर बोलला नाही. पण आतून तो तुटत होता. आरोहीचा जन्म झाला आणि त्यानं ठीक आहे म्हणून फोन ठेवला.
पण तो रात्रभर बसून राहिला होता एकट्यानं, खोलीत, छताकडे बघत, रिकाम्या नजरेनं. एक दिवस त्याच्या ऑफिसमधला मित्र म्हणाला, रोहन, तू बायकोला प्रेग्नंट असताना घराबाहेर काढलंस, हे बरोबर केलंस का रे? रोहन काहीच बोलला नाही, फक्त उठला आणि बाहेर गेला. पण ते शब्द आत घुसले होते, खोलवर. सासूबाईंना 1 वर्षानंतर आजारपण आलं, मोठं. त्या आजारात त्यांना कदाचित जाणीव झाली असेल त्या सायलीशी कसं वागल्या होत्या. एकदा रोहनला म्हणाल्या, सायलीला विसरू नकोस, तिनं काही चुकीचं केलं नव्हतं. रोहन त्या दिवशी खूप वेळ गप्प बसला होता, खिडकीतून बाहेर बघत, डोळे ओले, पण आवाज नाही. हळूहळू त्याला समजत गेलं, त्यानं कुठे चुकलो. आईच्या दबावाखाली त्यानं बायकोला रस्त्यावर सोडलं. आईच्या शब्दांना त्यानं स्वतःचे शब्द बनवले आणि त्यात त्यानं स्वतःलाही गमावलं. आरोही 5 वर्षांची झाली होती, शाळेत जायला लागली होती. आई, मी जाते हं. माझ्या आयुष्यात एक स्थिरता आली होती. छोटंसं घर, नोकरी, आरोही, माझं विश्व पूर्ण होतं. 5 वर्षांनी त्या एका सकाळी दारावर थाप पडली आणि दार उघडलं तेव्हा समोर जे होतं त्यासाठी मी अजिबात तयार नव्हते. रोहन उभा होता, 5 वर्षांनी. डोळे खाली, हात रिकामे, चेहरा थकलेला. तो माणूस जो एकेकाळी जा तू म्हणाला होता, तो आता दारात उभा होता, शब्द न सुचल्यासारखा. मी काहीच बोलले नाही, फक्त त्याच्याकडे बघत राहिले. आतमध्ये 1000 विचार, पण बाहेर फक्त शांतता. तो म्हणाला, सायली, मी बोलायला आलोय. त्याचा आवाज पूर्वीसारखा नव्हता. पहिल्यांदाच मला त्यात अहंकार नाही, पश्चाताप ऐकू आला. मी त्याला आत घेतलं, कारण मी माणूस आहे. आरोही त्याला बघून थांबली. ती त्याला ओळखायची नाही, पण त्याच्या डोळ्यांत पाणी बघून तिनं विचारलं, आई, हे काका रडतायत का? रोहनच्या डोळ्यांतून पाणी आलं. त्यानं आरोहीकडे बघितलं. हे माझं मूल आहे, हे त्याच्या नजरेत स्पष्ट दिसत होतं. आणि त्याला आपलं काय चुकलं ते त्या एका क्षणात पूर्णपणे जाणवलं असेल. तो म्हणाला, सायली, मी जे केलं ते चुकीचं होतं. मला माहीत आहे की माफी मागायचा अधिकार माझा नाही. पण मला एकदा सांग, आपण परत सुरुवात करू शकतो का? मी खूप वेळ गप्प राहिले. बाहेर वारा होता, झाडांची पानं हलत होती. आतमध्ये 5 वर्षांच्या आठवणी हलत होत्या. मी म्हणाले, रोहन, मी माफ केलंय तुला, स्वतःसाठी, कारण राग मनात ठेवून मला जगायचं नाही. पण परत येणं ते इतकं सोपं नाही. आरोहीसाठी विचार करायला वेळ लागेल मला. तो म्हणाला, मला वेळ द्या, मी थांबेन. आरोही माझ्या जवळ आली, हात धरला. आई, आपण त्यांना चहा देऊ का? मी हसले, डोळे ओले असतानाही. हो बाळा, देऊ. पुढचे काही महिने रोहन आला, आरोहीला भेटायला, मला समजून घ्यायला. हळूहळू शांतपणे. त्याने शब्दांनी नाही, कृतीने सिद्ध केलं की तो बदललाय. आणि एक दिवस आरोहीनं त्याला बाबा म्हटलं, स्वतःहून, आपोआप. रोहन त्या क्षणी खाली बसला, आरोहीला जवळ घेतलं. त्याचे खांदे थरथरत होते. थोड्या वेळानं आरोही माझ्याकडे आली. माझ्या कानाशी हळूच म्हणाली, आई, आता बाबा पुन्हा जाणार नाहीत ना? माझ्या घशात आवंढा आला. मी तिला घट्ट जवळ घेतलं. नाही बाळा, आता जाणार नाहीत. त्या एका वाक्यानं 5 वर्षाच्या सगळ्या जखमा एकाच वेळी जड झाल्या आणि हलक्याही. आयुष्यात काही माणसं चुकतात, घरातल्या दबावाखाली, भीतीखाली, कमकुवतपणामुळे. पण चूक मान्य करणं आणि बदलणं हे सगळ्यांना जमत नाही.
रोहन बदलला हे त्याचं मोठेपण. आणि मी थांबले नाही हे माझं मोठेपण. सायलीनं कधी भीक मागितली नाही, कोणाची सहानुभूती नाही, कोणाचा आधार नाही. ती स्वतःच्या बळावर उभी राहिली. आणि तीच उभी असलेली सायली त्या दिवशी त्याला घरात घेण्याइतकी मजबूत होती. माफ करणं म्हणजे परत जाणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःला मोकळं करणं. मित्रांनो, आयुष्यात कधीकधी सगळ्यात जवळची माणसंच सगळ्यात जास्त दुखवतात. पण त्या दुखण्यातून उठणं हेच खरं जगणं असतं. आरोहीचे ते शब्द, आई, बाबा पुन्हा जाणार नाहीत ना, हे ऐकताना तुम्हालाही जड वाटलं असेल मनात. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून ही कथा ऐकत आहात, गाव सांगा, शहर सांगा. मला खूप आवडतं तुमच्याशी जोडलेलं असणं. अशाच मनाला भिडणाऱ्या, खऱ्या वाटणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलही दाबा. धन्यवाद.